सर्व राज्याचे पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनी, गंगाधर महाराज कुरुंदकरांनी आता आपलं मार्गदर्शन केलं, चांगलं मार्गदर्शन झालं. तर तुमच्या एका वाक्याची मी दुरुस्ती करतो. देशाचा राज्य जगाचा बॉस ट्रम्प आपण असं म्हटलेलं आहे. खरं या जगाचा बॉस मूल निवासी जे तो होता, बरोबर आहे. पण तो आता ट्रम्प झाला. तर तुम्ही सांगितलं देशाचा बॉस कोणी नाही. देशाचा बॉस आपलं संविधान आहे, आपली राज्यघटना आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, देशाचा बॉस कोणीही होऊ शकत नाही आणि झाला पण नाही शकत. पण तो खरं तर मी आगंतुक इथं उभा आहे. मेश्राम साहेबांच्या प्रेमापोटी मी इथं आलेलो आहे. पुण्यालाही मला निमंत्रण होतं, मी पोहोचू शकलो नव्हतो. परंतु आज मी मुद्दामून इथं आलेलो आहे. बऱ्याच जणांना वाटते की शिवसेनेचा माणूस इथं बामासाहेबच्या याच्यात कशाला आला. परंतु शिवसेना आणि बामासाहेब वेगळे असं मी मानत नाही. कारण प्रबोधनकारांचे विचार आणि बामासाहेबचे विचार घेऊन जाते सारखे असं मी मानतो. कारण प्रबोधनकारांनी जे सामाजिक समतेचा आग्रह धरलेला आहे, विषमतेच्या विरोधात, अंधश्रद्धेच्या विरोधात जो लढा दिलेला आहे, तोच लढा आज वामनरावजी मेश्राम साहेब या देशात देतात. तोच लढा, तोच उद्देश आपला या संघटनेचा आहे. म्हणून मला असं वाटतं शिवसैनिक म्हणजे काय, एक काही जणांनी मीडियाने याचा प्रतिमा खराब केलेली आहे. पण शिवसैनिक सुद्धा प्रबोधनकारांनी सांगितलेलं आहे की 80% समाज करणारा समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे अदानी अंबानी आहे का? समाज म्हणजे आपला दीन दलित दुबळा आपल्या झोपडपट्टीत राहतो, सर्वसामान्य गावात राहतो, तो समाज आहे की अदानी आणि अंबानीच्या मागे लागणारा समाज आहे? मला सांगता हा दीन दलित सर्वसामान्य माणूस हा खऱ्या अर्थानं आपला समाज आहे, आपला घटक आहे, आपला मूल निवासी. म्हणून प्रबोधनकारांनी सामाजिक समतेचा संदेश दिला होता, विषमतेच्या विरोधात लढा दिला होता. फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, बिरसा मुंडांचा विचार आहे, पेरियारजींचा जो विचार आहे, तो हा विचार जो आज वामनरावजी मेश्राम साहेब आपल्या माध्यमातून घेऊन जातात, तो विचार देशाला आवश्यकता आहे. आज देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचार केले जातात. थोड्याशा गोष्टी झाला की देशविरोधी ठरवलं जातं. एखाद्याने पंतप्रधानाविरुद्ध बोललं, एखाद्या मुस्लिमांनी, एखाद्या मागासवर्गीयांनी एखाद्या विरोध बोललं तर त्याला देश विरोधी ठरवलं जातं. अशा प्रकारची स्थिती आज या देशात निर्माण झालेली आहे. म्हणून बांधवांना बामासाहेब ही जी संघटना काम करते, मला माहिती आपण कशा पद्धतीने काम करतो. तो आपल्या माध्यमातून समाजाचा एक मजबूत पाया, मला वाटतं या शक्ती विरुद्ध लढा उभा करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे समजायची गरज नाहीये, ही भीती करायची गरज नाही. हे फार मोठे, मला वाटतं मोठ्या लोकांना, सर्वसामान्य माणसांनी धारापेटी पाडलं. एक छत्रपती शिवरायांनी 4 मावळ्याच्या बाळावर हिंदू स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं आज अंधश्रद्धा असेल, अन्याय असेल, अज्ञान असेल, याच्या विरुद्ध वामनरावजी मेश्रामांच्या माध्यमातून आपण लढतो, प्रबोधन आपण करतोय. मला असं वाटतं हा अन्याय, अत्याचार जो सर्वसामान्य माणसावर, मूल निवासीवर, दीन दुबळ्यावर होतो, त्याच्या विरुद्ध आज विचाराचा संघर्ष, विचाराचा शस्त्र ताकदीनं उभा करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी हे विचाराचं शस्त्र आपल्याच लोकांनी समोर टेकून ठेवलेलं आहे. मेश्राम साहेब, आपल्या लोकांना एक खुर्चीचा तुकडा मिळाला की यांनी सगळं समर्पित केलेलं आहे. केंद्र सरकारला, मोदी समोर सगळं समर्पित केलेलं आहे. मग हा तुकडा स्वार्थासाठी वापरला जातो, समाजासाठी वापरला जात नाही. मला वाटतं मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचा लढा आपण देतो. आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही, पण मी एवढं सांगेल, आपण जे अनेक विषय याच्यात घेतलेले आहेत,
आपण जे जे विषय घेतलेले ते जर बघितले तर जनगणनेचा विषय आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलं साहेब ओबीसीचं जनगणना करू. जनगणना सुरू आहे, ओबीसीचा कॉलमच नाही. ओबीसीचा कॉलमच नाहीये. महिलांच्या खोट्या बाजू घेतल्या जातात, पण इथं आपल्या भगिनी बसलेल्या आहेत. आज आपली मुलगी सहजपणे शहरात जायची तर जाऊ शकत नाही, अशा प्रकारच्या भीतीचं वातावरण या हिंदुस्थानामध्ये. आज एखादा जंतर मंतरवर आंदोलन करायला जातो तर त्याला गावातून धमक्या दिल्या जातात. काल एक राजस्थानमध्ये कार्यकर्ता शाळा बघायला गेला तर त्याला मारहाण केली. शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं शिकण्याची जागा तर नीट पाहिजे, गोठ्यामध्ये शिकण्याची जागा. म्हणून मला असं वाटतं अशा शक्ती विरुद्ध आपल्याला लढा ताकदीनं विचाराची तलवार घेऊन जावं लागेल. छत्रपती शिवरायांनी एक तलवार घेऊन लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तलवार संविधानाच्या रूपानं आपल्या हातात दिलेली. बांधवांनो, मला वाटतं ही तलवार आपली महत्वाची आहे, तिची धार महत्वाची आहे. म्हणून माननीय वामनरावजी मेश्राम यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात हा लढा आपल्याला तीव्र करावा लागणार आहे. हा देशभराचा लढा आहे, हा काय फक्त महाराष्ट्राचा लढा नाही, 4-2 लोकांचा लढा नाही. हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य दीन गरीब दुबळा पिचलेला जो आपला समाज आहे याचा हा लढा आहे. म्हणून मला असं वाटतं या लढ्याला एक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की मला असं वाटतं ही शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखालची आपल्या विचाराची लक्षात ठेवा. हेच काम करतो आम्ही. शेंडी जाणण्याचं हिंदुत्व नाही आमचं, हे लक्षात ठेवा. शेंडी जाणण्याचं हिंदुत्व नाहीये, घंटा वाढवणारा हिंदुत्व नाही, अतिरेकेला बढवणारा हिंदू पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना प्रमुखाचं आहे, उद्धवजींचं आहे. म्हणतो त्याच विचारानं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आपल्या सोबत सुद्धा आम्ही राहू इच्छितो. आपल्या सोबत राहण्याचा आमचा संकल्प एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.